महावितरण विभागानं विद्युत कंत्राटदारांचे कोट्यवधींचे बिल अनेक महिन्यांपासून प्रलंबित ठेवल्यानं कंत्राटदार अडचणीत सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर विद्युत कंत्राटदाराच्या संघटनेनं 9 जून पासून कामबंद आंदोलन पुकारलंय। यावर अनेकदा चर्चा झाल्या, मात्र सकारात्मक तोडगा निघाल्यानं आता संघटनेतर्फे आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यातच मंगळवारी काटोल मार्गावरील महावितरण विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। आम्ही 1 तारखेपासून बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आजचा हा आमचा 7वा दिवस, आजची 7 तारीख आहे। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आमची मीटिंग लागली होती। माननीय संचालन औंधेकर साहेब यांनी VC घेतली होती, पण त्या VCमध्ये समाधानकारक निर्णय नाही लागला। त्याच्यामुळे हे आंदोलन कंटिन्युअसली सुरू आहे आणि काही ज्या VCमध्ये जर समाधानकारक उत्तर मिळाले असते तर हा आंदोलनाचा कुठं ना कुठे भाग वेगळा वळण आलं असतं या कुठेतरी स्टॉप झालं असतं। मागणी आमची जी पुराणी देयक आहे 2 वर्षाची, जर नागपूरच्या जवळपास एक 55-60 करोड रुपये बॅलन्स आहे, तर ते त्यांनी अदा करावे आणि सोबत काम करताना आम्हाला जे काही जॉईंट किट मटेरियलचं रेट त्यांनी जे कमी केलेले आहे ते आम्हाला पूर्ववत या मार्केटला जे रेट आता मिळतो आहे त्या रेटला करून द्यावे, जेणेकरून आम्हाला काम करायला सोयीस्कर होईल आणि कॉन्ट्रॅक्टरचे नुकसान होणार नाही।